नागपूरच्या कळमना परिसरात किरकोळ वादातून गंभीर हल्ल्याची घटना समोर आली आहे। पान दुकानदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजारी मजरी परिसरात उशिरा रात्री ही धक्कादायक घटना घडली। पान दुकानदार मोहन यांच्या ठेल्यावर आलेल्या लक्की हरणखेडे, विशाल बोरकर आणि पियुष कांबळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। दुकानदाराने वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळाने आरोपी पुन्हा परत आले। यावेळी त्यांनी लाकडी काठ्या आणि चहाच्या भांड्यांनी मोहन यांच्या डोक्यावर हल्ला केला। या हल्ल्यात मोहन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी दुकानाची तोडफोडही केली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन कळमना येथे फिर्यादी नामे मोहन यांनी येऊन रिपोर्ट दिली की त्यांची माजरी रेल्वे बोगदा येथे महफिल नावाचा पानठेला आहे। त्या पानठेल्यावर रात्री 9 वाजे दरम्यान तीन अज्ञात इसम आले। ते एकमेकाला शिवीगाळ करत होते। त्यावेळेस फिर्यादी यांनी त्यांना हटकले की येथे इतर देखील लोक आहेत, तुमच्यामुळे त्यांना त्रास होत आहे असं हटकल्यामुळे त्यावेळेस ते 3 अज्ञात इसम त्या ठिकाणावर निघून गेले। त्यानंतर थोड्या वेळाने ते 3 इसम हातामध्ये लाकडी दंडा घेऊन आले आणि ते लाकडी दंडाने त्यांनी फिर्यादी महफिल पानठेला चालक मोहन यांच्या डोक्यावर वार केला। तसेच पानठेल्यामधीलच चाय टपरी पानठेल्यामधीलच चहाच्या किटलीने त्याच्या डोक्यावर मारले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली। फिर्यादीच्या रिपोर्टवरून अज्ञात 3 इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या व्यक्तींना विचारपूस करण्यात आली व त्यावरून आरोपींचे नाव निष्पन्न करण्यात आले व माजरी एरियामध्ये राहणारे लकी हरणखेडे, विशाल बोरकर, पियुष कांबळे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांना रितसर अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे।